श्री स्वामी समर्थ महाराजांची मनाला भिडणारी कथा। प्रस्तावना। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। भक्तांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला कुणीही आपलेसे वाटत नाही। संकटे एकामागून एक येत राहतात, मन थकून जाते, डोळ्यात अश्रू येतात आणि आपण देवाला एक प्रश्न विचारतो, स्वामी, माझी परीक्षा अजून किती? पण भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र असतो, त्याच्या आयुष्यात संकटे आली तरी तो कधीच एकटा नसतो। कारण स्वामी आपल्या भक्ताला संकटात सोडत नाही। आजची कथा अशाच एका साध्या भक्ताची आहे। त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठे घर नव्हते, संसारात सुख नव्हते, पण त्याच्या हृदयात स्वामींची श्रद्धा होती। आणि जेव्हा त्याने सर्व आशा सोडल्या, तेव्हा स्वामी स्वतः त्याच्या आयुष्यात आले। भाग 1, गरीब भक्ताची परीक्षा। अक्कलकोटपासून काही अंतरावर एक छोटेसे गाव होते। त्या गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता। गणू अत्यंत साधा, प्रामाणिक आणि मेहनती होता। त्याच्या घरात वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले होती। गणू रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम अंगणात पाणी शिंपडायचा आणि एका छोट्याशा स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा। तो हात जोडून म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही नाही, पण माझे मन तुमच्या चरणी आहे। माझ्या कुटुंबाची काळजी तुम्ही घ्या। हीच त्याची रोजची प्रार्थना होती। पण एके दिवशी गावात मोठे संकट आले। पाऊस पडला नाही, शेतातील पिके सुकू लागली। गणूने कर्ज काढून शेती केली होती। पीक आले नाही तर कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला। दिवसेंदिवस घरात अन्न कमी होऊ लागले। एका रात्री गणूची पत्नी मुलांना झोपवून त्याच्याकडे पाहत म्हणाली, आपण उद्यापासून मुलांना काय खाऊ घालणार? गणू काहीच बोलला नाही। त्याने फक्त स्वामींच्या फोटोसमोर पाहिले। डोळ्यात पाणी आले आणि तो हळू आवाजात म्हणाला, स्वामी, आता माझ्या हातात काहीच उरले नाही। भाग 2, शेवटची आशा। दुसऱ्या दिवशी सकाळी गणू गावातील सावकाराकडे गेला। त्याने हात जोडून विनंती केली, मला अजून काही दिवसांची मुदत द्या, पीक आले नाही, पण मी तुमचे पैसे नक्की देईन। सावकाराने कठोरपणे उत्तर दिले, मला तुझ्या अडचणींशी काही देणे घेणे नाही। पैसे दे, नाहीतर तुझे शेत माझे। गणूच्या पायाखालची जमीन सरकली। ते शेतच त्याच्या कुटुंबाचा आधार होते। घरी परतताना त्याच्या मनात एकच विचार होता, स्वामी, आता काय करू? घरी आल्यावर त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून नामस्मरण सुरू केले। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। काही वेळाने त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। तो म्हणाला, स्वामी, मला पैसा नको, मला मोठेपणा नको, माझ्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जाऊ नये एवढीच इच्छा आहे। आणि त्या रात्री गणूला एक अद्भुत स्वप्न पडले। भाग 3, स्वामींचा संकेत। स्वप्नात गणूला एक तेजस्वी व्यक्ती दिसली। अंगावर भगवी वस्त्रे, चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात अपार करुणा। गणू त्यांच्या चरणी पडला आणि त्या तेजस्वी पुरुषाने फक्त एवढेच म्हटले, घाबरू नकोस, श्रद्धा ठेव। गणूने विचारले, महाराज, तुम्ही कोण? ते हसले आणि म्हणाले, ज्याला तू रोज हाक मारतोस, तोच। गणू जागा झाला। त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले। तो लगेच स्वामींच्या फोटोसमोर गेला, हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी हाक ऐकली।
भाग 4. संकट अधिक वाढते. पण भक्तांनो, देवाची परीक्षा संपली असे समजू नका. कधी कधी संकट संपण्याआधी ते आणखी मोठे होते. दुसऱ्याच दिवशी गणूची आई आजारी पडली. घरात औषधांसाठी पैसे नव्हते. पत्नी रडू लागली. मुलं भुकेने रडत होती. गणू मात्र शांत होता. त्याने आईच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, आई, काळजी करू नकोस. स्वामी आहेत. आईने विचारले, बाळा, स्वामी कुठे आहेत? गणू म्हणाला, आई, ते दिसत नसले तरी आहेत. भाग 5. अनोळखी साधू. त्या दिवशी दुपारी गणूच्या घराच्या दारावर आवाज आला. बाळा. गणू बाहेर आला. दारात एक वृद्ध साधू उभे होते. चेहऱ्यावर तेज होते. साधूंनी गणूकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, मला पाणी मिळेल का? गणूने घरात पाहिले. घरात स्वतःच्या कुटुंबासाठीही पाणी आणि अन्नाची कमतरता होती. पण त्याने साधूला घरात बसवले. त्याला पाणी दिले. पत्नीने घरात उरलेली थोडी भाकरी आणली. गणूने ती साधूच्या पुढे ठेवली. साधू म्हणाले, तुम्ही खा. गणू हसून म्हणाला, तुम्ही पाहुणे आहात. आधी तुम्ही खा. साधूंनी भाकरी खाल्ली आणि गणूकडे पाहून म्हणाले, तुझ्या घरात अन्न कमी आहे, पण तुझ्या मनात दया भरपूर आहे. गणू काही बोलला नाही. साधू उठले. दारातून बाहेर जाताना त्यांनी मागे वळून पाहिले आणि म्हणाले, ज्याच्यावर विश्वास ठेवला आहेस तो तुला कधीच सोडणार नाही. गणूच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. भाग 6. चमत्काराची सुरुवात. दुसऱ्या दिवशी सकाळी गणू शेतात गेला. त्याने पाहिले तर शेताच्या एका कोपऱ्यात जमीन ओली होती. त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिथे खोदायला सुरुवात केली. थोडे खोदल्यावर पाण्याचा झरा लागला. गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने आकाशाकडे पाहिले. स्वामी, त्या पाण्यामुळे शेताचा काही भाग वाचू शकणार होता. गणूने मेहनत सुरू केली. गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. अरे गणू, या सुकलेल्या जमिनीवर काय करतोस? गणू हसून म्हणायचा, माझे काम मी करतो, बाकी स्वामी जाणतात. भाग 7. श्रद्धेचा विजय. काही दिवसांनी अचानक गावात जोरदार पाऊस पडला. सगळीकडे पाणी झाले. ज्यांनी गणूची थट्टा केली होती त्यांचीही शेत वाचली. गणूच्या शेतात मात्र आधीच पाण्याची सोय झाल्यामुळे त्याचे पीक चांगले उभे राहिले. हळूहळू त्याचे संकट कमी होऊ लागले. त्याने सावकाराचे कर्ज फेडले. आईची औषधे घेतली. मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आले. पण गणूला एक गोष्ट समजली होती. संकट संपले म्हणून स्वामींची आठवण ठेवायची नाही. संकट असो वा सुख, स्वामींचे नामस्मरण करायचे. भाग 8. गणूला स्वामींचे दर्शन. काही दिवसांनी गणू अक्कलकोटला गेला. तो स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात गेला. गर्दी होती. गणू दूर उभा राहून हात जोडून रडत होता. तो मनात म्हणाला, स्वामी, मला तुमचे दर्शन होईल की नाही माहीत नाही, पण माझे मन तुमच्या चरणी आहे. अचानक गर्दीतून त्याला एक आवाज ऐकू आला, बाळा. गणूने मागे वळून पाहिले. त्याच्या समोर तेच तेजस्वी रूप उभे होते जे त्याने स्वप्नात पाहिले होते. गणूचे शरीर थरथरले. तो धावत त्यांच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्या घरी आलात. स्वामी शांतपणे म्हणाले, तू जिथे प्रेमाने हाक मारलीस तिथे आम्ही आलो. गणू काही बोलू शकला नाही.
स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कथेचा खरा संदेश. भक्तांनो, ही कथा आपल्याला एक मोठी शिकवण देते. देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे संकटे कधीच येणार नाहीत असे नाही. श्रद्धा म्हणजे संकट आले तरी मनात विश्वास ठेवणे. माझा स्वामी माझ्यासोबत आहे. आपण अनेकदा देवाकडे जातो तेव्हा म्हणतो, माझे संकट दूर करा. पण स्वामी कधी कधी संकट लगेच दूर करत नाही. ते आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतात. आपण पडतो, स्वामी उभे करतात. आपण रडतो, स्वामी मनाला धीर देतात. आपण हरतो, स्वामी पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती देतात. स्वामींचा कानमंत्र. आजचा कानमंत्र लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. मनात भीती आली तर म्हणा, श्री स्वामी समर्थ. अडचण आली तर म्हणा, श्री स्वामी समर्थ. मन खचले तर म्हणा, श्री स्वामी समर्थ. आनंद मिळाला तरी म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामींचे नाम हे केवळ संकटाच्या वेळी घेण्याचे नाव नाही, ते जीवनभर सोबत ठेवण्याचे नाम आहे. मनाला भिडणारी शेवटची 5 वाक्ये. 1. ज्यावेळी जग तुमची साथ सोडते त्यावेळी स्वामींच्या चरणी बसून पहा. 2. ज्यावेळी डोळ्यात अश्रू असतात त्यावेळी श्री स्वामी समर्थ म्हणा. 3. ज्यावेळी मार्ग दिसत नाही त्यावेळी स्वामींवर विश्वास ठेवा. 4. स्वामी उशीर करतील पण आपल्या भक्ताला विसरणार नाहीत. 5. आणि लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींची हाक मारण्याआधीच स्वामी तुमच्या हृदयातील हाक ऐकत असतात. समारोप. भक्तांनो, आजची कथा जर तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी माणसाला स्वामींच्या नामाची आठवण होईल. आणि शेवटी स्वामींच्या चरणी एक प्रार्थना. हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या मनातील भीती दूर करा, योग्य मार्ग दाखवा, संकटात धैर्य द्या आणि तुमच्या नामस्मरणापासून आमचे मन कधीही दूर जाऊ देऊ नका. सर्वांनी श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.